पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनो तुमचे स्वागत आहे. मी पांढरे टीचर. आजचा सब्जेक्ट आहे सायन्स ऑफ स्टँडर्ड 8 अँड द चॅप्टर 3 इज द फोर्स अँड प्रेशर. आज आपण प्रेशर म्हणजे काय बघूया. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया इज कॉल्ड ॲज द प्रेशर. फोर्स एक्झर्टेड आपण बघूया. फोर्स एक्झर्टेड समजा हा मी पेन घेतला आणि याचा फोर्स मी एक्झर्ट करते. ओके, फोर्स ह्या पेनाद्वारे बोर्डवर अप्लाय होत आहे. हा झाला फोर्स, पण हा फोर्स कुठून आला? माझ्या बोटामधून आला. तो फोर्स अशा प्रकारे कशावर अप्लाय होतो आहे? एखाद्या सरफेसवर, युनिट एरिया. आता हा फोर्स या पेनाकडून हा फोर्स अप्लाय झाला. किती भागावर झाला? अगदीच कमी भागावर, ज्याला आपण म्हणतो युनिट एरिया. अत्यंत कमी पार्टवर तो अप्लाय झालेला आहे. ओके, बघूया आपण. अशा प्रकारे मी पेन ठेवला आणि इथे जेवढ्या भागामध्ये हा फोर्स अप्लाय झाला, युनिट एरिया. ओके, दिसते या भागावर हा एरिया आहे आणि इथं काय अप्लाय झाला आहे? हा फोर्स. हा फोर्स कसा अप्लाय होते? परपेंडिक्युलर, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार होते. बघा इथं दिस इज व्हर्टिकल लाईन आणि हे हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे इथे काय तयार होते? 90 डिग्रीचा अँगल. अशा प्रकारे हा पेन समजूया. इथे पेन असा ठेवला आहे आणि इथे 90 डिग्रीचा अँगल, म्हणजेच काय अप्लाय होते? फोर्स ऑन द एरिया इज कॉल्ड ॲज द प्रेशर. म्हणजे एकूण मी याच्यावर काय अप्लाय केलं आहे? प्रेशर. दिस इज द प्रेशर. म्हणजे फोर्स आणि प्रेशर एकसारखेच क्वांटिटी आहे, फक्त तिथे एरिया शब्द आला आहे. तर फोर्सच्या ऐवजी तो काय झालं आहे? प्रेशर. सो इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. म्हणून फोर्स प्रेशरचा फॉर्म्युला तयार होतो आहे. फोर्स अपॉन एरिया on which the force is applied. Area on which the force is applied. ओके, समजलंय? म्हणून F अपॉन ए म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला तयार होतो P इज इक्वल टू F अपॉन ए. असा फॉर्म्युला तयार होतो फोर्स एरिया. याचं युनिट कसं लिहायचं? तर हे माहिती असू द्या. फोर्स हा मोजतात कशामध्ये? न्यूटनमध्ये. आणि एरिया हा मोजतात कशामध्ये? मीटर स्क्वेअरमध्ये. कोणताही एरिया, समजा हा बोर्ड जरी दिली आहे, हा एरिया आहे. हा संपूर्ण भाग म्हणजे एरिया. हा रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलचा एरिया काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ. तर जो एरिया असतो हा पूर्ण ऑक्युपाईड एरिया. म्हणून एरिया हा मोजतात दोन क्वांटिटीमध्ये, म्हणजे लेंथ ही एक क्वांटिटी आणि ब्रेथ ही क्वांटिटी. लेंथ मोजतात मीटरमध्ये आणि ब्रेथ पण मोजतात मीटरमध्ये. म्हणून त्याला म्हणतात मीटर इंटू मीटर. म्हणजे एरिया काय मोजतात? मीटर स्क्वेअरमध्ये किंवा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. तर मीटर इंटू मीटर काय झालं? मीटर स्क्वेअर. म्हणून हा जो एरिया आहे, एरिया मेजर करतात मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणून युनिट काय झाले? न्यूटन. हा अपॉन, हा जो अपॉन आहे याला फक्त आपण ऑब्लिक केलं. न्यूटन ऑब्लिक एरिया मोजतात मीटर स्क्वेअरमध्ये. किंवा त्यालाच दुसरा शब्द आहे पास्कल. म्हणजे हा जर न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर असेल तर प्रेशर मोजतात कशामध्ये? पास्कलमध्ये, ज्याला शॉर्टमध्ये PA पा म्हणतात. ओके, तर समजलं आहे तुम्हाला? आता आपण बघूया न्यूटन मीटर स्क्वेअर और पास्कल PA. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स युनिट ऑफ प्रेशर इज बार. म्हणजे सहसा हा प्रेशर कुठं असतो? ॲटमॉस्फिअरमध्ये असतो. हवेचा दाब जो असतो तो. ओके, म्हणून त्याचं प्रेशर काय असतं? बार. मग 1 बार म्हणजे काय? तर 10⁵ पास्कल. म्हणजे जेव्हा 10⁵ म्हणजे जवळपास 1,00,000 पास्कल असेल त्याला म्हणतात 1 बार. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? तर एअर प्रेशर ॲट सी लेव्हल. एअर प्रेशर ॲट सी लेव्हल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअर. आता समुद्र सपाटीवर जो प्रेशर मोजतात तो 1 ॲटमॉस्फिअर असतो, कारण तिथे हवेचा दाब हा जास्त असतो. जसं जसं आपण वर येऊ, उंचीवर येऊ, तेव्हा हवेचा प्रेशर हा कमी कमी होत जातो. हवा ही विरळ होते म्हणून प्रेशर कमी होतो. सर्वात जास्त प्रेशर कुठं असतो? हा समुद्र सपाटीला असतो आणि तो किती असतो? 1 ॲटमॉस्फिअर. आणि 1 ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय? 101 इंटू 10⁻³ पास्कल. तर हा एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे जो की समुद्र सपाटीवर असतो. ओके, समुद्राच्या जे लेवल आहे त्या लेवलला. आपण बघूया नेक्स्ट इज द बियॉन्ड फोर्स. तरंग फोर्स म्हणजे काय?
द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बियॉन्ड फोर्स. म्हणजे एखाद्या वस्तूवर, ती वस्तू पाण्यात असेल किंवा कोणत्याही दुसऱ्या लिक्विडमध्ये असेल, ती आपण हनीमध्ये ठेवली, ती रॉकेलमध्ये ठेवली, ती पेट्रोलमध्ये ठेवली, ती डिझेलमध्ये ठेवली, ती टर्पेंटाईनमध्ये ठेवली, इतर फ्लुइड घेऊ शकतो, ती ऑइलमध्ये ठेवली, तर ती वस्तू जर पाण्यात असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही फ्लुइडमध्ये असेल, द्रवात असेल, किंवा ती वस्तू गॅसमध्ये असेल, तर तिच्यावर जो फोर्स वरच्या दिशेने ॲक्ट होतो त्या वस्तूवर, तो मग फ्लुइडकडून असेल, तो वॉटरकडून असेल किंवा गॅसकडून, तर त्याला म्हणतात बियॉन्ड फोर्स किंवा तरंग फोर्स त्याला म्हणतात. त्या वस्तूवर वरच्या दिशेने जो फोर्स अप्लाय होतो, दॅट इज वॉटरमधून किंवा दुसऱ्या लिक्विडमधून किंवा गॅसमधून, त्याला म्हणतात बियॉन्ड फोर्स. आणि तो कशावर डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. शेवटी तो फोर्स कशावर डिपेंड आहे? तर त्या वस्तूचा आकार कसा आहे. नंतर तो डिपेंड आहे त्या वस्तूची डेन्सिटी कशी आहे. ते लिक्विड घन आहे की पातळ आहे. जसं की जर आपण हनी किंवा मध घेतलं तर जास्त डेन्स आहे. जर पेट्रोल घेतलं ते थोडं कमी डेन्स, खूपच कमी आहे, डेन्सिटीच नाही त्याला. पाणी घेतलं किंचित त्या पेट्रोलपेक्षा जास्त डेन्स आहे. म्हणजेच त्या वस्तूची घनता किती आहे. बघा, हा कशावर डिपेंड आहे बियॉन्ड फोर्स? तो डिपेंड आहे वस्तूच्या आकारमानावर. आकारमान कसं आहे, मोठा आहे, छोटा आहे, ते वस्तू कशी आहे, त्या वस्तूचं जे लिक्विड आहे ते कसं आहे, ते घनदाट आहे की विरळ लिक्विड आहे, डेन्सिटी कशी आहे त्याची, त्याला रो म्हणतात. हे 9 सारखं दिसतं मराठीत, त्याला रो म्हणायचं, RH रो. आणि डिपेंड आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ते डिपेंड आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर. म्हणजे तिघांचं एकत्रीकरण करून जो फोर्स मिळतो त्याला म्हणतात बियॉन्ड फोर्स. म्हणजेच बियॉन्ड फोर्सचं मॅग्निट्यूड किंवा त्याचं प्रमाण कसं असतं, ते प्रमाण डिपेंड आहे या 3 गोष्टींवर, व्ही, रो अँड जी. तर इथे व्ही इंटू रो इंटू जी या तिघांची जर आपण कॅल्क्युलेशन करून जी काही क्वांटिटी आली तर म्हणायचं बियॉन्ड फोर्स त्या वस्तूवर अप्लाय होणारा इतका आहे. आपण बियॉन्ड फोर्ससाठी एक्झाम्पल घेऊ. मी इथे एक लिक्विड घेते, वॉटर. जसे तुम्हाला इथे वॉटर घेतलं आहे, त्या लिक्विडमध्ये आपण पाणी घेतलं आहे, म्हणजे जास्त डेन्स नाही आहे. जसं हनी असतं ते जास्त डेन्स झालं असतं. पण त्यामध्ये मी एक वस्तू टाकली. त्या वस्तूवर अपवर्ड डायरेक्शननी पाण्याकडून, बरोबर आहे, वॉटरकडून फोर्स अप्लाय होते. हा पाण्याकडून असा इथून खालून वर या वस्तूवर काय अप्लाय होते? फोर्स. ती वस्तू आता खाली गेली. बघा, दुसरी जर वस्तू आपण घेतली, ती वर आहे, तर ह्या 2 वस्तूमध्ये काय फरक आहे? ती जड होऊन गेली, तिच्यावरही फोर्स अप्लाय होतो, हिच्यावरही फोर्स अप्लाय होतो, तर अपवर्ड फोर्स आहे, बरोबर आहे. ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. 2 ऑब्जेक्ट घेतलं, एक त्या ठिकाणी मणी घेतला आणि एक दुसरी वस्तू घेतली. इन वॉटर, ती वस्तू कशामध्ये? वॉटरमध्ये किंवा दुसऱ्या फ्लुइडमध्ये किंवा गॅसमध्ये समजा असेल, तर इथे बघूया. तर कशावर डिपेंड आहे? तो व्हॉल्यूम. आता याचं व्हॉल्यूम कसं आहे? तर हा व्हॉल्यूम हलका आहे, बरोबर. आकारमान हा मोठा आहे पण हलका आहे. त्याचं व्हॉल्यूम हे त्या जे आहे किंवा डेन्सिटी ह्या वस्तूची जास्त आहे, घन झालं ते, त्यामुळे ते जड झालं, खाली गेलं, तर इट डिपेंड ऑन द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. देन डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. आता हे फ्लुइड घनदाट आहे का? नाही, थोडंसं विरळ आहे. म्हणजे डेन्सिटी कशी आहे? या वस्तूपेक्षा पाण्याची डेन्सिटी ही जास्त आहे, त्यामुळे हा तरंगतो. म्हणजे कशावर डिपेंड आहे? त्या फ्लुइडवर डिपेंड आहे, फ्लुइडच्या डेन्सिटीवर डिपेंड आहे. दुसऱ्या वस्तूचा विचार केला इथे, तर ही वस्तू पाण्यापेक्षा जास्त डेन्स आहे, बरोबर, म्हणून ती खाली गेली. तर अशा वेळेस कशावर डिपेंड आहे? ते डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. म्हणजे आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करू, यस, मणी का बरं खाली गेला? कारण मणीची डेन्सिटी जास्त पडली आणि फ्लुइडची डेन्सिटी कमी पडली. म्हणजे डिपेंड ऑन द फ्लुइड डेन्सिटी ऑफ द फ्लुइड अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वी त्याला आपल्याकडे खेचते, हा जास्त खाली गेला. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर आहे, तर खाली गेला इथे.
ह्या तिन्ही गोष्टीवर डिपेंड आहे बियॉन्ड फोर्स. ओके, तुम्हाला एक्झाम्पल समजलं आहे. नेक्स्ट बघूया आपण, दॅट इज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर हा आर्किमिडी नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. त्यांनी आपलं काही तत्व सांगितलंय ते बघूया आपण. काय, व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली, म्हणजे पूर्णपणे नाही, अंशतः, थोडी, त्याला थोडी म्हणतात. पार्शियली ऑर फुल्ली म्हणजे संपूर्ण. इमर्स्ड इन अ फ्लुइड, अ फोर्स ऑफ बियॉन्सी, इथे फ्लुइड म्हणजे द्रव पदार्थ, अ फोर्स ऑफ बियॉन्सी acts on it in the upward डायरेक्शन. तर तो फोर्स जो बियॉन्सी आहे तो अपवर्ड डायरेक्शननी काय होतो, ॲक्ट होतो. दिस फोर्स इज इक्वल टू द वेट of the fluid displaced by the object. बघूया आपण when an object. आता परत आपण तेच घेऊ. दिसते आपल्याला एखादी वस्तू ही जी आहे, आर्किमिडीजचा प्रिन्सिपल शिकतो आपण. तर पहिले प्रिन्सिपल समजून घेऊ. व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली, एखादी वस्तू पार्शियली अंशतः बुडते किंवा कधी कधी फुल्ली बुडणे. इमर्स होणे म्हणजे बुडणे. एखादी वस्तू जर अंशतः किंवा पूर्णपणे, संपूर्णपणे एखाद्या लिक्विडमध्ये बुडत असेल तर काय होत असेल, तर अ फोर्स ऑफ बियॉन्सी ॲक्ट्स ऑन इट. त्या वस्तूवर जो तरंग फोर्स अप्लाय होतो ना, तो अपवर्ड डायरेक्शननी अप्लाय होतो. माहिती तुम्हाला शिकवलं. एखादी वस्तू एखाद्या द्रवामध्ये अंशतः किंवा संपूर्णपणे बुडत असेल तर त्या वस्तूवर जो फोर्स अप्लाय होतो त्याला फोर्स ऑफ बियॉन्सी म्हणतात. तर तो फोर्स अपवर्ड डायरेक्शननी अप्लाय होतो. धिस फोर्स इज इक्वल टू, आणि जो फोर्स अप्लाय होतो ना, ते मी वस्तू काढते. हा अशा प्रकारे हे पाणी आहे, तुम्हाला दिसते घेतलेलं. तर हा अपवर्ड डायरेक्शननी हा फोर्स अप्लाय होतो, दिसते तुम्हाला. इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड. हा फोर्स किती असतो हा फोर्स, तर वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. तर जेवढा फोर्स अप्लाय होतो, जेवढा ही ऑब्जेक्ट आली मध्ये, तर तेवढ्याच आकारमानाचं पाणी बाहेर जातं. फ्लुइड डिस्प्लेस, त्या वस्तूनी जागा घेतली, पाण्यात जागा घेतली, त्या पाण्याला इथंपर्यंत पाणी होतं संपूर्ण.
पण ती वस्तू टाकल्याबरोबर हे पाणी बाजूला सरकलं म्हणजे डिस्प्लेस झालं, जागा बदलली. किती बदलली? जेवढं त्या वस्तूचं वेट होतं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की इक्वल टू द हा फोर्स जो आहे, आता इथे फोर्स अप्लाय होत आहे असा, इज इक्वल टू, तो इक्वल होत आहे. कशाचा इक्वल होत आहे? वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड. वेट म्हणजे वजन. त्या पाण्याचं वजन जितकं बाहेर पडतं वस्तूने व्यापल्यामुळे तितकंच हा फोर्स अप्लाय होतो. त्या जास्त होत नाही. जेवढी वस्तू तेवढा फोर्स. म्हणून फोर्स इज इक्वल टू वेट. वेट कशाचं? वॉटरचं. फोर्स अप्लाय झालेला फोर्स, पाण्याकडून अप्लाय झालेला फोर्स. फोर्स पण पाण्याकडून अप्लाय होतो आणि तेवढंच पाणी बाहेर पडतं जेवढं वजनाची वस्तू त्याच्यात बुडत असेल तर. बघूया असं होतं का? यस, बघूया आपण. ही वस्तू बघा मी टाकली इथे. आता वस्तू बरोबर काठोकाठ भरलेलं आहे. वस्तू टाकल्याबरोबर जेवढ्या आकारमानाची जी वस्तू असेल तेवढंच पाणी, जेवढ्या वजनाची वस्तू असेल तेवढंच पाणी बाहेर येईल, जास्त येणार नाही. बघा आलं, म्हणजे वस्तूमध्ये गेली आणि तेवढंच पाणी हे बाहेर आलं. म्हणजे हे जेवढं पाणी बाहेर आलं ना त्याला वेट ऑफ द काय म्हणायचं? फ्लुइड. दिस इज द वेट. इथे डब्ल्यू आहे. ओके. आणि फोर्स कोणाकडून अप्लाय झालं? तर वॉटरकडून. म्हणजे फोर्स ऑफ द वॉटर इज इक्वल टू वेट ऑफ द वॉटर डिस्प्लेस्ड. ओके. पॉईंट समजलाय तुम्हाला? यालाच म्हणतात काय? आर्किमिडीज प्रिन्सिपल. जेवढ्या आकारमानाची वजनाची वस्तू टाकू तेवढंच वजनाचं पाणी बाहेर येत असतं. ओके. आता आपण एक लास्ट पॉईंट शिकून घेऊ आणि तो आहे डेन्सिटी. Next point is the density. डेन्सिटी म्हणजे घनता. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटीला तसं पाहिलं तर रो म्हणतात. रो, RH म्हणतात त्याला. इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. तर SI युनिट. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. त्याचं SI युनिट काढून घेऊ आपण. मास कशाचं? वस्तूचं. व्हॉल्यूम पण कशाचं? वस्तूचंच. म्हणजे ही जी वस्तू आहे हिचं मास 1 किलो 2 किलो. मग ही वस्तू किती आकारमानाची आहे? तिचा आकार मोठा आहे की छोटा आहे? म्हणजेच डेन्सिटी कशावर डिपेंड आहे? त्या वस्तूच्या वजनावर आणि तिच्या आकारमानावर. ओके. तर एक्झाम्पल पण परत बघू. हे बघा, ह्या 2 वस्तू मी घेतलेल्या आहेत. या दोन्ही वस्तूमध्ये एका वस्तूचं मास कमी आहे आणि एका वस्तूचं मास जास्त आहे, वजन जास्त आहे. आणि याचं व्हॉल्यूम पण कमी आहे, आकार कमी आहे. याचा आकार जास्त आहे, व्हॉल्यूम म्हणजे आकार. त्यामुळे याची डेन्सिटी ही जास्त आहे आणि याची डेन्सिटी कमी आहे. म्हणजे डेन्सिटी कोणावर डिपेंड आहे? वस्तूच्या मासवर आणि वस्तूच्या आकारमानावर. वस्तूच्या मासवर. मास समजा याचं 1 किलो आहे, याचं पावशेर मास आहे, पण याचा आकार पण कमी आहे. याचा आकार जास्त आहे. मग आपण म्हणू रे हा जास्त डेन्स आहे, याची घनता जास्त वाटते हातात घेतल्यावर, याची घनता कमी वाटते. म्हणजे ह्या 2 गोष्टीवर डेन्सिटी डिपेंड आहे. आता आपण याचं युनिट काढू. युनिट काढताना नेहमी याच्या स्वरूपात काढतात. आता मास आपण जर एखाद्या दुकानात गेलो, साखर मोजायची असेल तर ती किती किलोग्रॅममध्ये घेतो? 1 2 3. तर म्हणजेच मास कशात मोजतात? किलोग्रॅममध्ये. याच्यात पण काढायचं कसं? KG, किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूम मोजतात कशामध्ये? व्हॉल्यूमला 3 क्वांटिटी असतात. व्हॉल्यूम आहे पूर्ण सगळी भरीव आकृती म्हणजे व्हॉल्यूम सगळीकडून, म्हणून त्याला 3 मध्ये मोजतात. एरिया 2 क्वांटिटी, व्हॉल्यूम 3 क्वांटिटीमध्ये. मीटर इंटू मीटर इंटू मीटर. तर आपण त्याला डायरेक्ट बोलूया, दॅट इज द मीटर क्यूब. याला असं पण लिहितात, देअरफॉर KG ऑब्लिक मीटर क्यूब. ओके. आता आपण बघूया रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय. रिलेटिव्ह
डेन्सिटी. रिलेटिव्ह म्हणजे संबंध लावायचा, डेन्सिटी कळत नाही. दोन वस्तू, याला डेन्सिटी आहे, ह्याला किती डेन्सिटी आहे नुसतं सांगायला किती डेन्सिटी आहे काय सांगत नाही, पण या वस्तूला आपण याच्याशी रिलेट करूया. अरे हां, आता म्हणू याची डेन्सिटी कमी आहे, याची डेन्सिटी जास्त आहे. म्हणजे जोपर्यंत आपण दोन वस्तूतील संबंध प्रस्थापित करत नाही, कोणाची कमी कोणाची जास्त, तोपर्यंत आपण डेन्सिटी म्हणू शकत नाही. नुसती डेन्सिटी आहे माझा पण व्हॉल्यूम, पण अरे रिलेट करावं लागतं, एकमेकांचे संबंध दाखवायचं, एक लहान एक मोठी, याला म्हणतात रिलेटिव्ह डेन्सिटी. आपण म्हणूया यस याची डेन्सिटी कमी आहे, याची डेन्सिटी जास्त आहे दुसऱ्या वस्तूची. तर बघूया रिलेटिव्ह डेन्सिटी. द फॉर्म्युला आहे दॅट इज द डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स डेन्सिटी ऑफ अ substance upon density of a water. Density of a water. ओके. तर इथे असताना युनिट नसतं, रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट नसतं, ते कॅन्सल होऊन जातं दोघांचं म्हणून. रिलेटिव्ह डेन्सिटीला नो युनिट, नुसत्या डेन्सिटीला युनिट आहे, दॅट इज काय kg पर मीटर क्यूब. पण पण रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट नसतं, नो युनिट. ओके. तर रिलेटिव्ह डेन्सिटी आल्सो कॉल्ड स्पेसिफिक डेन्सिटी, याला म्हणतात स्पेसिफिक डेन्सिटी. याला युनिट का नसतं, कारण डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स ही घ्या ना, डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स घेतली, सबस्टन्स घेतलाय. आणि डेन्सिटी ऑफ अ वॉटर म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी कधी पण कोणाशी कम्पेअर करतात, वॉटरसोबत. आत्ता पहिला आपण डेन्सिटीचं एकच हे घ्या, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. सबस्टन्स कोणतं घेतलं आहे, ती कशात मोजायची, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मग इथे सबस्टन्स घेतला, ही वस्तू घेतली, मग याचं पण युनिट काय, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. पेन चालत नाही, तर आपण बघू याचं युनिट काय, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि डेन्सिटी ऑफ वॉटरचं पण काय आहे, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजे दोघांची डेन्सिटी ही काय होते, म्हणजे युनिट जे आहे ते कॅन्सल होतं. त्यामुळे युनिट कॅन्सल झालं तर त्याला कोणतंही युनिट राहत नाही. आता हे बघा, कोणत्याही वस्तूची डेन्सिटी कशासोबत मेजर करतात, वॉटरसोबत. म्हणजे डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स तुम्हाला संबंध करायचा असेल तर नेहमी कोणती पण वस्तू असते, कोणतीही, ती नेहमी पाण्यासोबतच कम्पेअर करतात. डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स. आपण 2-3 वस्तू घेऊ. आता डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स ही वस्तू घेतली, आणि नंतर डेन्सिटी ऑफ अ रबर, डेन्सिटी ऑफ अ बीड म्हणजे मणी. तर कोणत्याही वस्तूची डेन्सिटी नेहमी पाण्यासोबतच कम्पेअर करायची. ही एक वस्तू घेतली आपण प्लास्टिकची, ह्याची डेन्सिटी, बरोबर आहे, डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स, डेन्सिटी ऑफ अ वॉटर. देन डेन्सिटी ऑफ अ बीड, डेन्सिटी ऑफ अ वॉटर. डेन्सिटी ऑफ अ रबर, डेन्सिटी ऑफ अ वॉटर. डेन्सिटी ऑफ अ स्पियर, डेन्सिटी ऑफ अ वॉटर. त्यामुळे वॉटरसोबतच इथे सगळ्या वस्तू आहेत आणि खाली फक्त पाणी आहे. कोणत्याही वस्तू पाण्यात टाकल्या तर रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला काढता येते. इथे आपल्याला आपलं युनिट किंवा चॅप्टर संपलेला आहे, चॅप्टर 3. मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.